उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे। सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया। प्रचाराच्या मुदतीवर सपकाळ यांनी टीका केली आहे। निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीनंतर जाहीर केलेले इतिवृत्त म्हणजेच गोंधळाचा अधिकृत दाखला आहे। त्यातील 8वां मुद्दा आचारसंहितेची थट्टा करतो की काय असा सवाल निर्माण करतो। एकीकडे आयोग ठामपणे सांगतो की 13 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता प्रचार संपतो। त्याच आदेशात पुढे असंही लिहिलं जातं की 13 ते 15 जानेवारी दरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात, फक्त पत्रके वाटू नयेत। हा कुठला न्याय असा सवालही सपकाळ यांनी केलेला आहे। घरोघरी जाऊन मत मागणं प्रचार नाही का, की प्रचाराची व्याख्या आता निवडणूक आयोगाच्या सोयीप्रमाणे बदलली? एकाच वेळी प्रचार बंद आणि प्रचार सुरू असे आदेश देणं म्हणजे आचारसंहितेचा उघड खेळखंडोबा आहे। अशा विसंगत अर्थहीन सूचनांमुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रशासन सगळे संभ्रमात टाकले जात आहेत। हा नियमांचा गोंधळ नाही तर आचारसंहितेची विश्वासार्हता धुळीस मिळवायचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घ्यावी, प्रचार संपला आहे की सुरू आहे असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे।